मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरं तमगोचरं गोविन्दं नन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। श्रीमद शंकराचार्यांना नमस्कार करते, सर्व देवदेवतांना नमस्कार करते, आपणा सर्वांना नमस्कार। आपण बघत होतो की जीवनमुक्त जो असतो त्याला प्रारब्ध देखील शिल्लक राहत नाही। आपण नेहमी आजवर बघत आलेलो आहोत की प्रारब्ध देहाला सोडत नाही, जीवनमुक्त झाला तरी देखील प्रारब्ध त्याला सोडत नाही वगैरे। आणि इथे म्हणतात की प्रारब्ध सुद्धा त्याला नसतं। ते कसं नसतं? त्याच्या देहाला असतं, त्याला नसतं। आपलं देह प्रारब्धावरी टाकेला असं समर्थ म्हणतात। म्हणजे प्रारब्ध जे असतं ते देहापुरतं मर्यादित असतं, तो स्वतः प्रारब्धाच्या अधीन नाहीये, कारण तो झोपेतून जागा झालाय। मग त्याला जागा झाल्यानंतर स्वप्नातले पदार्थ सत्य वाटतील का? उपाधी जी आहे तर उपाधीशी त्याचं उपाधी आहे ती त्याने वेगळी केलेली आहे। आपण उपाधीशी तादात्म्य धरून बसलेलो आहे, मी देह म्हणून। त्यामुळे आपल्याला प्रारब्ध आहे, देहाचं प्रारब्ध म्हणजे माझं प्रारब्ध ना, अशा ह्यानी आपण जात असतो। पण त्याला तसं नाहीये, म्हणून त्याला प्रारब्ध आहे असं म्हणणं देखील चुकीचं आहे। त्याला नसतं ते जे प्रारब्ध आहे ना, ते त्याच्या देहापुरतं मर्यादित असतं, उपाधीपुरतं असतं। त्यामुळे त्याला त्याचा त्रास होत नाही। मुख्य मुद्दा हा आहे की जीवनमुक्ताला त्याच्या देहाच्या प्रारब्धाचा, देहाचं जे काय होईल त्याचा काहीही त्रास होत नाही। दुखणं आलं की तो कढेल, परत हे आहे, कारण तो देहात राहतोय। देहात राहत असल्यामुळे ते होईल त्याचं। पण मला त्रास होतोय, मला किती दुखताय, अशा पद्धतीने तो काही करणार नाही, कुरकुर करणार नाही कुठलीही अशी जी आपण करतो की मलाच झालंय असं मी दुखून चालते, तसं त्यांना होत नाही। आतमध्ये त्यांची खात्री असते। ते बोलायला जाणार नाहीत की माझ्या देहाला होत आहे, मला नाही होत वगैरे, अशा पद्धतीचं कृत्रिम काहीही ते बोलणार नाहीये। पण आतमध्ये पक्की खात्री असते त्यांची की हे जे चाललंय देहाला मर्यादित आहे, माझा काय संबंध आहे त्याच्याशी, मी देह नाहीये। घराची पडझड झाली म्हणजे माझी नाही होत, तसं त्यांचं चाललेलं असतं। तोच विषय पुढे चाललाय की नाही प्रबुद्ध प्रतिभास देहे देहोपयोगिन्यपि नच्च प्रपंचे करोत्यहंतां ममतां निदंतां किंतु स्वयं तिष्ठती जागरेण। जो जागा झालेला आहे स्वप्नातनं, त्याला स्वप्नामध्ये तो जेव्हा बघत असतो स्वप्न, तेव्हा कितीतरी वेळा, आता पहा आपण स्वतः पण स्वप्नात असतो की नाही? मग स्वप्नातला देह खरा आहे का? मी जी खरी अशी मला वाटत असते ती अंथरुणावरती झोपलेली आहे, आणखीन स्वप्नात पण मी दुसरी असते। कुठची मी खरी आहे? याज्ञवल्क्य म्हणतात तिथे ते खरं आहे, इथे हे खरं आहे। म्हणजे प्रतिती मात्र सत्तावान आहे, म्हणजे दृष्टी सृष्टीवाद आहे, तेवढ्या पुरतं ते आहे।
तो विषय बाजूला ठेवूया. पण जागा झालेल्याला स्वप्न हे खरं नाहीये. स्वप्नात जसं जागृतीचा देह खरा नाहीये, तो झोपलाय हे सुद्धा त्याला माहित नसतं. स्वप्नात तो काय व्यवहार करायचा ते करत असतो. पण जेव्हा त्या ह्याच्यातून जागा होतो, तेव्हा स्वप्नातल्या देहावरती, प्रपंचावरती जी काय देवाणघेवाण झालीये, जे काय पाहिलं आहे, ते खरं म्हणेल का तो? कोणीतरी मला त्रास दिला स्वप्नात आणि मी त्या व्यक्तीचा शोध घ्यायला जाईन का? उट्ट काढायला? उट्ट काढणं सुद्धा त्याच्याकडे राहत नाही. अशा पद्धतीचं द्वैत तिथे नसतं. म्हणून तो जो जागा झालेला आहे, त्याला जसं स्वप्नातलं काहीही खरं नसतं, तसंच ज्याला स्वरूपाची जागृती आलेली आहे, त्याला पूर्णपणे मिथ्यात्व बुद्धी असते. जगातल्या प्रत्येक पदार्थावरती, इन्क्लुडिंग स्वदेह, सगळं जग स्वप्नासारखं आहे. समर्थांनी फार छान एक लिहिलेलं आहे की अजन्मा होता निधेला, तेने स्वप्नी स्वप्न देखील. अजन्मा परब्रह्म शांत होत, पण त्याला स्वप्न पडलं, म्हणजे स्वतःची जाणीव झाली. त्याला आपण माया म्हणतो. परब्रह्मावरती मी आहे असा जो तरंग उठवला, म्हणजे जाणीवेचा तरंग उठला, त्याला माया म्हणतात. आणखीन ह्या मायेतनं त्याने स्वप्नी स्वप्न देखला, म्हणजे माया निर्मिती हे स्वप्न झालं. आणखीन तो जो ईश्वर तयार झाला मायेची उपाधी घेऊन ब्रह्म, त्याने दुसरं स्वप्न पाहिलं जगाचं. मग ते स्वप्न हे स्वप्न खरं काय आहे? जो जागा होता तेवढाच खरा आहे. स्वप्नातलं काहीही खरं नाही. आपण त्याच्या स्वप्नातले आहोत. नुसते स्वप्नातले सुद्धा केवळ कल्पनेनी झालेलं. संकल्प म्हणजे पूर्ण विचारपूर्वक आणखीन व्यवस्थित केलेली कल्पना आहे, पूर्णपणे कल्पना आहे. मग कल्पनेची सृष्टी झाली म्हणून समर्थ म्हणतातच ही कल्पनेची सृष्टी आहे. अशी जी सृष्टी आहे ती देखील तेवढीच मिथ्या आहे हे सांगायचं आहे स्वप्नातल्या दृष्टांताने. याचा अर्थ काय आहे की स्वप्नातल्या पदार्थांचे जसं आपण सांभाळून ठेवायला जात नाही, तसंच जागृतीतल्या पदार्थांच्या बद्दल व्हायला हवं ना. जागृतीतले पदार्थ आणि स्वप्नातले पदार्थ हे जर का सारखेच असले, त्यांच्यात काहीही जर का भेद नसला, तर दोन्हीला सारख्याच पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे. आपण जागृतीतले पदार्थ खरे आहेत, खरे आहेत, माझे आहेत, काय काय करत असतो मग? ते स्वप्नातले जितके मिथ्या आहेत तितकेच जागृतीतले मिथ्या आहेत. स्वप्नात व्यवहार करत होतो की नाही, तसाच जागृतीत करायचा आहे. स्वप्नात जसा तिथे सत्यत्वानी करत होतो, सगळं सांभाळत होतो स्वप्नात, तसंच जागृतीत पण करायचं आहे. पण जेव्हा ह्या दीर्घ स्वप्नात आपण जागे होतो, म्हणजे स्वरूप जागृती होते, त्यावेळे हे पूर्णपणे मिथ्या आहे हे कळतं. न तस्य मिथ्यार्थ समर्थनेच्छा न संग्रहस तज्जगतोपि दृष्टः तत्रानुवृत्तिर यदि चेन्मृत्यार्थे न निद्रया मुक्त इतिष्यते ध्रुवम. म्हणजे जागा झालेला जो असतो तर त्याला स्वप्नातला धन दौलत घरदार माणसं ते काहीही त्यांचा संग्रह करायची इच्छा नसते. हेच म्हटलंय की ते सांभाळून ठेवायची, जतन करायची. अरे मी जागी झाल्यानंतर ते कुठे गेलं, आता कुठे शोधू त्यांना, म्हणून जर का मी धावायला लागले तर मला लोक कुठे टाकतील? पुण्याला आहे हॉस्पिटल, ठाण्याला आहे, रत्नागिरीला पण आहे, जवळ आहे आमच्या, तिथे नेऊन ठेवतील की नाही? स्वप्नातले पदार्थ मी जर का शोधायला निघाले तर
त्यामुळे कोणीच स्वप्नातल्या पदार्थांच्या मागे धावत नाही. ते मला हवेत, आत्ता होते माझ्याजवळ, कुठे गेले म्हणून शोधायला जात नाही. मग जर का ते सत्य वाटत असेल तर अजून स्वप्नातच आहे ना. स्वप्नातले पदार्थ जर का सत्य वाटताय तर याचा अर्थ अजून स्वप्न गेलेलं नाही. आत्मारामात आहे की जागा झाली या स्वप्न उर्मी गेलीची नाही. जागा झालोय तुला वाटताय तरी तुला अजून जाग आलेली नाहीये. स्वप्नाची जी उर्मी होती, स्वप्नातलं जे सत्यत्व होतं ते अजून गेलेलं नाहीये. अजून तू झोपलेलाच आहेस, जागा झालेला नाहीये हे नक्की समजावं. जर का त्याला आपले देखील सगळे पदार्थ खूप सांभाळावे वाटतात, सांभाळायचे आहेत ना. स्वप्नात जसं आपण सांभाळत असतो तसं जागेपणी देखील हे पदार्थ सांभाळायचे आहेत. कारण काय, देह स्वप्नातलाय, जीव स्वप्नातलाय. मग स्वप्नातल्या जीवानी स्वप्नातल्या देहाला सांभाळायचं आहे, स्वप्नातल्या घराला सांभाळायचं आहे, धन माणसं जे काय असेल त्या सगळ्यांना सांभाळायचं आहे. पण ते स्वप्नात सांभाळायचं आहे हे लक्षात घ्यायचं. आतमध्ये जागृती पाहिजे. बरोबर दिसायला स्वप्नातले व्यवहार चालून देत तसेच, त्यांनी माझं काय बिघडणार. इथे सांगायला जायचं नसतं की काय तुम्ही सगळे मिथ्या आहात, मी तुम्हाला खरं मानतच नाही. असं जर का आपण सांगायला गेलो तर आपल्याला नक्की कोंडून ठेवतील. तुम्ही आम्हाला खरं मानत नाही का, आम्ही पण तुम्हाला खरं मानत नाही. मग तुम्हाला काही अन्न पाण्याची कसली गरज नाहीये, तुम्ही बसाय का कोपऱ्यात, आम्ही बघतो काय करायचं. म्हणून ह्या अशा गोष्टी कोणालाही सांगायला जायच्या नसतात. माझ्या मते तुम्ही मिथ्या आहात नाही, तुम्ही सत्य आहात, मी सत्य आहे. देहाचे सगळे व्यवहार जसेच्या तसे चालू ठेवायचे, पण आतमध्ये कन्व्हिक्शन पाहिजे, पूर्णपणे खात्री पाहिजे की हे काहीही खरं नाहीये, अखंड बदलणार आहे. आज दिसतंय उद्या नसणार आहे, त्याच्यामध्ये मी अडकणार नाहीये. मी ब्रह्म आहे, माझा या कशाशीही संबंध नाहीये, देहाशीच नाहीये, या जगाशी नाहीये. हा सगळं पंचमहाभूत अष्टधा प्रकृतीचं आहे. मी ब्रह्म आहे हे सुरुवातीला स्वतःला बजावायला लागतं, पण त्यानंतर ते सहज होऊन जात. आपण शिकतो, त्याच्यानंतर आपल्या शिक्षणाचं जे सुरुवातीच्या काळातलं नवीन होतं ते सगळं जातं, त्याला सहजावस्था येते. पूर्वी पोळ्या करायच्या म्हणजे अगदी लक्ष देऊन करायला लागायच्या. एके ठिकाणी जाड, एके ठिकाणी पातळ वगैरे होत नाहीये ना. नकाशे तर अजून पण माझे होतात, त्याला इलाज नाहीये, पण गोल करायचा प्रयत्न करते. म्हणजे त्यावेळे जेव्हा नवीन शिकले तर त्यावेळे ते सारखं लाटलं जात आहे ना, कमी जास्त नाही ना, कणिक बरोबर भिजली ना, फार पातळ किंवा फार घट्ट नाहीये ना, सगळं हे अगदी खूप लक्षपूर्वक करायला लागायचं. भाजताना खूप लक्ष देऊन करायला लागायचं प्रत्येक गोष्ट. पण ज्या वेळी त्याची सवय झाली तर त्यावेळे बोलत असताना, इतर काही ऐकत असताना वगैरे देखील मेकॅनिकली होऊन जायला लागलं काम. ते का, त्याला सहजता आहे. तशी ज्या वेळे हे नवीन असतं आपलं, ज्याला कोवळं ज्ञान असं शंकराचार्य म्हणतात, असं जेव्हा असतं तर त्यावेळी आपल्याला बोलावंसं वाटतं, मी म्हणजे देह नाहीये वगैरे. त्या उर्मी आवरायच्या. त्यांनी परमार्थाचं सुद्धा असं होतं, आपलं होतच, आपलं झालं तर तेवढं बिघडत नाही, पण परमार्थाचं असं होता कामा नये.
परमार्थाची प्रतिष्ठा जी आहे ती लोकमानसातून जाता कामा नये. ते पथ्य अगदी पाळायचं असतं. म्हणून अशा पद्धतीने आर्टिफिशियल अगदी असं बोलायचं नाही. पण आतमध्ये हे खरोखरी मिथ्या आहे अशी स्वरूप जागृती यायला हवी. हे मिथ्या आहे, मी ब्रह्म आहे. केवळ हे मिथ्या आहे म्हणता येत नाही. हे मिथ्या आहे म्हणजे मग सत्य काय आहे? आपण शून्यात गेलो तिथे. हे सगळं मिथ्या आहे, काही नाही, मग काय आहे ते कळलेलं नाही. याचा अर्थ आपण शून्यात अडकलो. म्हणून हे सगळं मिथ्या आहे, मी ब्रह्म आहे, हे पूर्ण आहे. ते लक्षात ठेवायचं आहे अगदी. जागा झाली या स्वप्न उर्मी गेलीची नाही असं होता कामा नये. तद्वत परे ब्रह्मणी वर्तमान सदात्मना तिष्ठति नान्य दीक्ष्यते स्मृतिर्यथा स्वप्न विलोकितार्थे तदा विद प्राशन मोचनात. म्हणजे जागा झालेला आणखीन ब्रह्मरूप होऊन राहणारा माणूस म्हणजे स्वरूप जागृती ज्याला झालेला आहे तो सगळीकडे फक्त ब्रह्म बघतो. म्हणून तो गीतेतला जो चौथ्या अध्यायातला श्लोक आहे ना तो त्या दृष्टीने अगदी लक्षात घ्या. ब्रह्म हवीर ब्रह्म हुतम वगैरे. किंवा जनाबाईंचा जो अभंग आहे की ब्रह्म खाते ब्रह्म पिते ब्रह्मावरी मी निजते ब्रह्म देते ब्रह्म घेते. सगळा व्यवहार ब्रह्मातच होतो, ब्रह्माशीच होतो आणि ब्रह्मच करतात. म्हणजे काय आहे त्याला सगळीकडे ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही, ईश्वराशिवाय काही नाही. ब्रह्म दिसत नाही, पुन्हा पुन्हा सांगायला लागतं. ब्रह्माशी व्यवहार करतीये म्हणजे अरे सगळं ब्रह्मरूपच आहे ना. सगळं जे आहे ते मिथ्या आहे म्हणजे मग त्याच्या अधिष्ठान रूप आहे. दोरीवरती सर्प दिसला किंवा मृगजळ जरी दिसत राहिलं तरी ते सत्य नाहीये. खेळ खेळते. मग खेळातलं जे चालतं तर ते खेळाच्या नियमाप्रमाणे चाललंच पाहिजे. पत्ते खेळते. पत्ते खेळताना पत्त्यातले नियम पाळायला लागतात. क्रिकेट खो खो ते खेळत असले ते नियम पाळायलाच लागतात. ते नियम सोडून मी खेळले तर चालेल का? मला खेळात घेईल का कोणी? तसा इथे जो नियम आहे हा जो खेळ सगळा मग चालतो. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चाललेला भुवनपटी आपल्याला माहिती आहे नाट्य संगीत. तसा हा खेळ चाललेला आहे लक्षात घ्यायचं. आणि मी ब्रह्माची होऊन विचारे ब्रह्माची माझी असा तो त्याची स्थिती असते. पण त्याची त्याला जाणीव सुद्धा नसते. हा फार मजेशीर गोष्ट आहे की तो ब्रह्म होऊन जरी वावरत असला तरी मी ब्रह्म आहे अशी वेगळेपणाची त्याची जाणीव शिल्लक राहत नाही. ती त्याची सहज स्थिती झालेली असते. जोपर्यंत जाणीव असते तोपर्यंत कृत्रिमता आहे. नवीन साडी नेसतात त्यांना 4 ठिकाणी पिना लावून द्यायला लागतात आणि तरी देखील त्यांना ते सगळं सांभाळणं जड जात. जाणीव असते त्याची. नवे कपडे घातले टोचत राहतात ते. तसं जोपर्यंत ते ज्ञान नवं असतं तोपर्यंत ते दाखवावंसं वाटेल, तोपर्यंत त्याची जाणीव राहील. मी ब्रह्म आहे ही जाणीव राहील. पण जेव्हा ते सहज होऊन जातं तर त्यावेळेस ती जाणीव सुद्धा राहत नाही. स्वप्नातल्या पदार्थांची जी स्मृती असते तर ती ते खरे नाहीत अशीच असते ना. स्मृती असते. मिथ्या पदार्थ
अरे मी स्वप्नातच काय पाहिली गंमत माहितीये, त्याला सत्यत्व नसतं हे आपण जाणत असतो. त्याप्रमाणे जो ब्रह्मवेत्ता आहे त्याच्या ठिकाणी भोजनापासून सगळ्या गोष्टी स्वप्नातल्या स्मृतीसारख्या असतात. सगळं स्वप्नासारखा व्यवहार चालतो. स्वप्नात जसा चालतो तिथे जसा सत्यत्वाने चालतो तसाच इथे सत्यत्वासारखा व्यवहार असतो, सत्यत्वाने नसतो. स्वप्नात देखील त्याच्या लेखी ते मिथ्या असतं. इतकं ते ज्ञान दृढ झालेलं असतं की स्वप्न बघत असताना सुद्धा हे जग मिथ्या आहे याची त्याला जाणीव असते. स्वप्नात साप चावला, देह माझा मिथ्या, स्वाप मिथ्या, मी ब्रह्म. जागा झाल्यानंतर तर होणारच आहे, पण स्वप्नात देखील ते इतकं आतमध्ये दृढ होऊन जातं. मनी वसे ते स्वप्नी दिसे आपण म्हणतो ना, स्वप्न पडतं ते जागेपणीच्या किंवा जन्मोजन्मींच्या संस्कारांच्यामुळे पडत असेल. जीवनमुक्ताला स्वप्न पडत नाही असं अजिबात नाही. एकदा श्रीगुरूंनी त्यांचं एक मजेशीर स्वप्न सांगितलं. ते म्हणाले की मला गणिताची एवढी भीती वाटायची की 50शीत आलो तरी देखील मला ते स्वप्न पडत होतं, उद्या गणिताचा पेपर आहे, माझी तयारी झाली नाही. म्हणजे स्वप्न जी असतात ती अशी संस्काराच्यामुळे पडत राहतात. पण तेव्हा सुद्धा स्वप्न मिथ्या आहे ही त्यांना जाणीव असते. तशी जाणीव जागेपणी जो व्यवहार चाललाय त्याच्यातलं सत्यत्व निघून गेलेलं असतं. सत्यत्वाचं विष असं म्हणतात. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे ना, विषय व्याळे मिठी विधलिया नुठी ताठी, ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. विषयांच्या विषयरूप सर्पांनी मिठी दिलेली आहे, म्हणजे ते सत्य वाटून त्यांच्यात अडकलेली आहे. पण ज्या वेळी मला ब्रह्माच्या जागृती माझी होते, कशी होते, श्री गुरु कृपा दृष्टीने, त्यावेळी त्यातलं सत्यत्वाचं विष उतरतं आणि तो जो विषयरूपी सर्प आहे तो पूर्ण निर्विष होऊन जातो. मग निर्विष साप जो असतो तो अंगा खांद्यावरती राहिला तरी काही करत नाहीये, काही फरक पडत नाहीये. आपण पाहिले असतील ना अंगावरती साप खेळवणारे लोक, निर्विष असतात ते साप. बिनविषारी साप असतात किंवा निर्विष केलेले साप असतात. मग त्याची त्यांना भीती वाटत नाही. तसं असतं की हे विषय जे असतात तर ते त्या निर्विष सापासारखेच झालेले असतात, त्यातलं सत्यत्व गेलेलं असतं. त्यामुळे तो विषयावरी जरी लोळे तरी विषयाचे निमेळे बोधू न मिळे तयाचा. त्याचा बोध त्या विषयांच्या मुळे जराही मलिन होत नाही. तो बोध त्याचा पक्का झालेला आहे, दृढ झालेला आहे, अपरिवर्तनीय झालेला आहे. अपरोक्ष तर बोध आहेच, त्याच्याशिवाय बोध म्हणताच येत नाही. म्हणून हे सगळं स्वप्नाच्या पद्धतीनेच त्याचं चाललेलं असतं. स्वप्नात व्यवहार करतो तसाच अगदी सत्य अशा पद्धतीने व्यवहार करेल. काही आपल्या लेखी वाईट झालं, तो म्हणेल खरं आहे, हा अगदी वाईट झालं, असं व्हायला नको होतं वगैरे म्हणेल तो. पण आतमध्ये त्याचं मिथ्यात्वाचं हा अगदी पक्का झालेला असतो. हे सगळं ब्रह्मरूपच आहे, मी ब्रह्म आहे. जो व्यवहार चाललाय तो ब्रह्मात स्वप्नवत चाललेला आहे. मग आशाला प्रारब्ध कुठून राहणार सांगा? जो मुद्दा येतो तो हा आहे, संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. म्हणजे काय होतं? संचित
जळून जातं आपल्याला माहितीये. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करू दे. क्रियमाण, मी देह नाहीच आहे. देहाकडनं काय कर्म होतात ती माझ्या खात्यात कशी जमा होतील? देह करतोय. देह तरी वरी चिली कडे आपुल्या परी हिंडे, हिंडून जाईल. त्याने माझ्यात फरक पडत. म्हणून त्याचं संचित क्रियमाण आणि प्रारब्ध पण त्याच्यासाठी नसतं. कारण तो ब्रह्म झालेला असतो आणि प्रारब्ध हे देहापुरतं असतं. म्हणजे हे लक्षात घ्यायचं की त्याला प्रारब्ध नसतं, याचा अर्थ त्याच्या देहाला नसतं असं नाहीये. देह प्रारब्धाच्या आधी नाही. म्हणूनच समर्थ म्हणतात ना की देह प्रारब्धावरी टाकीला. प्रारब्ध बघून घेईल, देह बघून घेईल, माझा संबंध नाही. मी ब्रह्म आहे. आम्ही तो केवळ वस्तूची आहोत, माऊली म्हणतात. सगळ्या संतांना हे माहिती असतं. तो त्यांचा कायमचा अनुभवाचा विषय असतो. म्हणून देहाला होताय त्याच्याकडे ते साक्षीत्वानी बघत असतात. मग आपण काय करायचं? आपण तसं कल्टिव्हेट करायचा प्रयत्न करायचा. कृत्रिमपणे आपण तसं विचार करायचा प्रयत्न करायचा. त्यांना ते सहज झालेलं आहे. आपल्याला जर का ती स्थिती हवी असली तर आपण त्या पद्धतीने विचार करायचा प्रयत्न करायचा. जे काय चाललंय ते कायम टिकणारं नाहीये. हे सगळं जे जग आहे ते क्षणोक्षणी बदलत आहे. तिथे आपली क्वांटम फिजिक्स वगैरे लावायचं. एनर्जी आणखी मॅटर सतत बदलत असतं, स्थिर नाही अजिबात काहीही. जर का शास्त्र आपल्याला यातलं पटत नसलं तर आपल्याला ते लावता येतं. अखंड ते इंटरचेंजेबल आहेत, इंटरचेंज होत असतात. मग मॅटर देखील सत्य नाहीये ना. म्हणजे याचा अर्थ जे काही दिसत आहे ते सत्य नाहीये, ते स्वप्नाच्या सारखं आहे. नाम आणखीन रूप मिथ्या आहे. त्याच्या मागचं सच्चित आनंद आहे, त्या म्हणजे अस्तिभाती प्रिय त्याचा आविष्कार. पदार्थ असतो मान्य आहे, कळतो मान्य आहे, उपयोगी पडतो, बरा वाटतो मान्य आहे, पण तरी पण तो खरा नाही. त्यातलं अस्तित्व वगैरे त्याच्या मागे जे ब्रह्म आहे त्याच्यामुळे, आणि ते ब्रह्म सत्य आहे. जे दिसणारी नामरूप आहेत ती मिथ्या आहे. हा आपल्या डोक्यात आपण ठेवायचा आहे. हे कशासाठी सांगितलंय? उगाच संत आपल्याला थिअरी नुसती फीड करत बसत नाही. थिअरीचा उपयोग आपल्याला त्या प्रॅक्टिसमध्ये करायला लागतो. प्रत्यक्ष तसा आपल्याला प्रयत्न करायला लागतो तर त्याचा उपयोग आहे. नाहीतर उगाच क्षीण आहे. अभ्यास करा करा, काय उपयोग आहे भराभर अभ्यास करून? तो जर का वापरलाच नाही तर त्यांचा काहीही उपयोग नसतो. म्हणून ते वापरायचं आहे. तत्वज्ञान आहे ते वापरायचं आहे. अस्तिभाती प्रिय नामरूप हे जे 5 प्रत्येक पदार्थाच्या मागे आहेत त्यातली नामरूप बदलणारी आहेत, मिथ्या आहेत, हे पक्क लक्षात ठेवायचं. वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम, हे पक्क लक्षात ठेवायचं. सगळ्याच्या मागे असणारं तत्व ते खरं आहे. नामरूप बदलणारी आहेत. देह जो आहे तर त्याला नाम आहे, रूप आहे, ते बदलणार आहे. बदलताना मी बघतीये, गेली 80 वर्ष बघतीये, बदलताय, सारखं बदलताय. काही काळाने देह जाणार आहे. आधी नव्हता, त्याला विकार आहे. पण मला वाटतं का मी म्हातारी झालीये म्हणून? अजिबात वाटत नाही. का नाही वाटत? आपल्याला आपलं वय बदलल्यासारखं का वाटत नाही?
कारण कायम टिकणारं ब्रह्म मी आहे. मी ब्रह्म असल्यामुळे मी कायम आहेच ना. मला कुठे म्हातारपण येणार आहे? जे बदल होणार आहेत, आजारी पडणार आहे, तो देह पडणार आहे, म्हातारपण येणार आहे ते देहाला येणार आहे. मी कायम असणारं ब्रह्म आहे, हे पूर्ण जागं होणार आहे. तोपर्यंत आपण स्वप्नात आहोत, इथे लावून घ्यायचं आपल्याला. लावून घेतलं ना तरच उपयोग आहे, नाहीतर वृथा क्षीण आहे. वृथा क्षीण संसार कधी ती रडाया म्हणून समर्थांचं एक छोटस प्रकरण हा आहे. त्याच्यात हे पालुपद आहे, ध्रुवपद आहे. वृथा क्षीण संसार कधी ती रडाया. अत्यंत काय म्हणूया, काय माणसं, अशा पद्धतीने ते समर्थांनी लिहिलेलं आहे. कर्मणा निर्मितो देह देह प्रारब्धम तस्य कल्प्यता नाना देहात्मनो युक्तम नैवात्मा कर्म निर्मित. हे लक्षात घ्यायचं आता की कर्मणा निर्मित देह तस्य प्रारब्ध कल्प्यता, म्हणजे देह जो आहे तो कर्माच्यामुळे उत्पन्न झालेला आहे, त्याला प्रारब्ध आहे अशी कल्पना करायला काहीही हरकत नाही. कारण तो दिसतोय, वावरतोय, त्याच्यात आपण राहतोय. म्हणून देहाला प्रारब्ध आहे अशी कल्पना करावी. देह कर्माने उत्पन्न झालाय, संचित प्रारब्ध वगैरे, त्या पद्धतीने विचार करायला काहीही हरकत नाहीये. पण आत्म्याच्या ठिकाणी ती कल्पना योग्य नाही. आत्मा कर्माने उत्पन्न होत नाही. नैव आत्मा कर्म निर्मित. कर्माने आत्मा उत्पन्न झालेला नाहीये, तो उत्पन्नच झालेला नाहीये. अजो नित्यो शाश्वतो यम पुराणो, गीतेत आहे ना, उपनिषदात आहे ना. तो निर्माण झालेलाच नाहीये. अज म्हणजे जन्म ज्याला नाहीये, म्हणजे काय आहे, नित्य आहे. जन्म नाहीये पण आहे म्हणजे तो नित्य आहे. जे अनित्य असतं त्याचा जन्म असतो, पण जे नित्य आहे त्याला जन्म आणि मरण येईल कुठून? कारण ते कायम आहे आणि आहेच. कधीतरी असणं, कधीतरी नसणं, असं जेव्हा असतं त्यावेळी जन्म मरण असू शकतात. पण जे नित्य आहे त्याला जन्म मरण काहीही नाही. जे नित्य असतं ते शुद्ध असतं. बाकी सगळीकडे कसले ना कसले तरी भेसळ असते. जीवामध्ये भेसळ आहे, बुद्धी आहे तिथे. बुद्धीच्या वरती अनेक संस्कार असतात, वासना असतात, भेसळ आहे. पण जे परब्रह्म आहे त्याचा ह्या कशाशीही काहीही संबंध नाहीये. कारण परब्रह्माच्या वरती हे भासमान आहे. सर्पाचा कधीतरी रज्जूशी तादात्म्य होईल का? कधीतरी त्या रज्जूच्या सर्पाला वाटेल का की मी रज्जू आहे म्हणून? आधी त्या सर्पाला काही वाटणं शक्य आहे का? ते जितकं आहे तसंच हे आहे. इथे त्याच्यामध्ये त्या ब्रह्माचं प्रतिबिंब पडल्यामुळे चैतन्य आल्यासारखं झालंय. अद्वैत मकरंदात एक फार सुंदर कल्पना आहे. स्फटिकाचा पर्वत आहे. पर्वत, हा, स्फटिकाचा. स्फटिक आपल्याला माहिती आहे. आणखीन त्याच्यात मावळत्या सूर्याचे रंग सगळे पसरले. किती सुंदर दृश्य असेल. इतके सुंदर रंग आहेत. ते खरे आहेत का? त्या स्फटिकात ते रंगवल्यात का कोणी? तसं जग आहे. सुंदर दिसतंय, पण ते खरं आहे का? आपण त्या आकाशातल्या रंगांचा, स्फटिकातल्या रंगांचा म्हणूया, आस्वाद घेतो, आनंद घेतो. तसंच जगाचं करायचं. आस्वाद घ्यायचा, आनंद घ्यायचा, पण आतमध्ये जाणायचं की हे मिथ्या आहे.
सुखासाठी मी त्या जगातल्या गोष्टींवरती अवलंबून नाही. मी सुखरूप आहे, मी आनंदरूप आहे. मुख्य हे आहे की सुखासाठी, माझ्या सुखासाठी, आनंदासाठी मी जेव्हा ह्या जगातल्या कुठच्याही गोष्टीवरती अवलंबून राहायला लागते, तेव्हा मी पराधीन होत असते. तेव्हा मी माझ्या दुःखाला आमंत्रण देत असते. अवलंबून राहणं म्हणजे त्याला सत्यत्व देणं. पण सत्यत्वाचा संबंधच नाहीये तिथे काही. ते मिथ्या आहे. हे जाणून जगामध्ये वावरायचं. हे आतमध्ये पक्क धरून ठेवायचं. सुरुवातीला अगदी कृत्रिमरित्या करायला लागतं. अगदी खरंय. एकदम हे सहज होणार नाही. वर्षानुवर्ष ते कृत्रिमतेने करायला लागतं. एकदम कसं होईल ते सहज? इतक्या जन्मांचे संस्कार आहेत. एकदम त्याला सहजता येणार नाहीये. पण प्रयत्न करणं हे आपल्या हाती आहे. हे जे सगळे विचार आहेत हे त्या प्रयत्नाच्या दृष्टीने आहेत. प्रयत्न आपण करत राहायचा आहे की देह जो आहे हा कर्माने निर्माण झालेला आहे, मान्य आहे. त्याला प्रारब्ध आहे हे म्हणू शकता. जी जो आत्मा आहे त्याच्याबद्दल मात्र अशी कल्पना करू नये, कारण तो अज अजर अमर असा आहे. कधीही बदलत नाही. तो उत्पन्न होत नाही. तो आहे, आणखीन आहे, कायम आहे. अजो नित्य शाश्वत इति ब्रूते श्रुतिरमोघ वाक् तदात्मना तिष्ठतोस्य कुतः प्रारब्ध कल्पना. श्रुती म्हणते अमोघ वाक् म्हणजे जी कधीही चुकीचं बोलत नाही, जिचा बोल कधीही फोल होत नाही, अशी श्रुती काय सांगते की स्वरूप जे आहे ते अज, नित्य, शाश्वत असे आहे. कधीही मोघ म्हणजे खोट, अमोघ नेहमी सत्य बोलणारी, कधीही तिथे निष्फलता नाही, अशी जी वेदवाणी आहे, अशी जी श्रुती आहे ती ब्रह्मतत्व आत्मा अज, नित्य, शाश्वत वगैरे पद्धतीने त्याचं वर्णन करत असते. अनादि आहे, सत्य आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, ही वर्णन आहेत त्याची. मग जर का तो ब्रह्मनिष्ठ ब्रह्म झालेला आहे तर मग त्याला प्रारब्ध कुठून येणार? सरळ लॉजिक आहे. प्रारब्ध देहाला आहे, ब्रह्मनिष्ठ देह नाही. देह ही कल्पना आहे. मग देहाचं प्रारब्ध, काल्पनिक प्रारब्ध ब्रह्मनिष्ठाला येईल कुठून? वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजावतात. का? आपण त्याच्या आहारी जाऊ नये, त्याच्याबरोबर आपण दुःखी होऊ नये, देहाच्या बरोबर आपण बदलू नये, सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं जावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. का? म्हणजे बघा, संत साध्या भाषेत आपल्याला सांगत असतात आणि त्या साध्या भाषेतलं वर्म आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. का? हा विचार करायला लागतो. कारण देह जो आहे तो मिथ्या आहे, स्वप्नातल्यासारखा आहे. तो मी नाहीये, मी ब्रह्म आहे. मग देहाला होणारे विकार मला झाले असं मी कसं म्हणू? असं म्हणणं म्हणजे वेडेपणा आहे शुद्ध. ब्रह्मनिष्ठाला प्रारब्ध आहे ही कल्पना सुद्धा सोडून द्या, त्याच्या देहाला प्रारब्ध आहे. त्याचा आणि प्रारब्धाचा कुठल्याही कर्माचा काहीही संबंध नाहीये. कर्माचा आणि त्याचा संबंधच नाहीये, कारण कर्म करायला नेहमी तिथे द्वैत आहे. जो कर्म करतो तो कर्म ज्याच्या साह्याने केलं जातं, ज्याच्यात केलं जातं, आणि
कार्य मग त्याचं जे झालेलं असतं ते कर्माचं फळ, ही सगळी जिथे असतात तिथे द्वैत आहे. एकमेव अद्वितीय असलेल्या आत्मतत्वाला, एकमेव अद्वितीय असलेल्या मला कर्माचा काय संबंध आहे? मग कर्माने निर्माण होणारा देह, प्रारब्ध यांचा माझा काडी मात्र संबंध नाही. मी त्यांच्यापासून पूर्ण वेगळी आहे. मी ब्रह्म आहे. हे स्वतःला बजावायचं असतं. सारखं बजावायला लागतं, कारण सारखं विस्मरण होतं. विस्मरण होतं कारण हे संस्कार दृढ झालेले आहेत. त्यामुळे विसरतो आपण परत परत. एखादा नवीन शब्द पाठ करायचा, ते इंग्रजी जेव्हा शिकत होते ना, हाल झाले. पाठ करायला लागायचं सगळं, स्पेलिंग पाठ करायला लागायचे, ठोकत बसायला लागायचं, तेव्हा ती सहज झाली ना. तसं हे करायला लागतं. म्हणून भगवंतांनी म्हटलंय की अभ्यासेन तू कोणतेही वैराग्येन च गृह्यते. सरळ आहे दोन्ही. सतत हा अभ्यास करायचा आणि विषयांच्या बद्दल विचार करायचा नाही, त्यांच्या नादी लागायचं नाही, म्हणजे वैराग्य. विषयांचा विचार करत राहिलं तर हा विचार करता येत नाही. सरळ आहे. एका म्यानात दोन तलवारी मावणार आहेत का? नाही मावत. म्हणून हा विचार जर का करायचा असला तर विषयांचा विचार सोडायला लागतो आणि अभ्यास म्हणजे परत परत तो विचार करायला लागतो. घेतलेची घ्यावे अन्न, सेविलेची सेवा, असं काहीतरी, सेविलेची सेवावे उदक काय, तैसे श्रवण मनन केलेची करावे. हा मुख्य त्याचा निष्कर्ष. दासबोधातली ओवी आहे. श्रवण मनन म्हणजे हा विचार आहे ना, मी ब्रह्म आहे, हा विचार दृढ होईपर्यंत श्रवण असतं. तसा विचार सतत वेगवेगळ्या पद्धतीने दृढ करणं हे मनन असतं. आणि श्रवण मनन केलेच करावे, परत 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 तेच आपल्याला विचार ठेवायला लागतो. त्याच्याशिवाय चालत नाही. सन्निधीचे असावा विचार म्हणून जे म्हटलेलं आहे ते कशासाठी? कुठलंही जगत सत्यत्वाचं डोक्यात आलं तर ते बाजूला सारायला लागतं विचारांच्या साह्याने. आणि हे विचारांचं हत्यार सारखं पारजून तयार ठेवायला लागतं. आला विचार, घाल घाव त्याच्यावरती. मिथ्या आहे, मी नाही, मी ब्रह्म आहे. सगळ्या तऱ्हेने हे पुन्हा पुन्हा आपल्याला करत राहायला लागतं, तर आपण पोचतो. प्रारब्धम सिद्ध्यति तदा यदा देहात्मना स्थिती, देहात्मभावो नैवेष्ट प्रारब्धम त्यज्यतामतः. की ज्या वेळे प्रारब्ध कधी सिद्ध होतं? यदा देहात्मना स्थिती, म्हणजे ज्या वेळे देह म्हणजे मी आहे असं आपल्याला वाटत असतं, त्यावेळे प्रारब्ध हे सिद्ध होतं. होय, प्रारब्ध आहे. काय करणार, प्रारब्धात काय होतं कोण जाणे. माझं प्रारब्धच मेलं असं. तर तऱ्हेने आपला हा विचार जो असतो सारखा, ते जोपर्यंत तादात्म्य आहे देहाशी, मी म्हणजे देह ही खात्री आहे, जग म्हणजे सत्य आहे ही खात्री आहे, तोपर्यंत प्रारब्धाचा उपयोग करून घ्यायचा असतो. देहाच्या ठिकाणी मी अशा पद्धतीची बुद्धी जो ब्रह्मवेत्ता आहे त्याला असतच नाही. त्यामुळे त्याच्या बाबतीत प्रारब्धाचा आग्रह नाही. पण आपल्याला मात्र प्रारब्धाच्या त्या संकल्पनेचा फार उपयोग होतो आणि ती वापरायची. ते काय आहे की जीवनमुक्ताला प्रारब्ध नाही, बरोबर आहे, पण मी जीवनमुक्त आहे का? नाही, मी देह आहे, मग मला प्रारब्ध आहे. म्हणजे जे काय घडताय त्याला कारण त्याच्या मागे प्रारब्ध आहे. प्रारब्ध कसं निर्माण झालं? मीच केलेलं कुठच्या तरी जन्मात
ते आज प्रारब्ध रूपाने हा देह म्हणून फळाला आलेला आहे. देह निर्माण जो होतो तो प्रारब्धाच्यामुळे निर्माण होतो. काहीतरी त्या संचितातलं भोगण्यासाठी जे बाहेर येतं ते प्रारब्ध असतं. आणखी त्या प्रारब्धानुसार देह मिळतो आपल्याला. मग जे काय घडताय ते मीच केलेलं होतं ना पूर्वी, त्याचंच फळ मी भोगतेय ना, चांगलं असो नाही तर वाईट असो. देहाला जे काय होत आहेत, सुख दुःख माझ्याच वाट्याला का आलं, मी केलं होतं म्हणून. आपल्याला प्रारब्धाच्या थेअरीचा उपयोग करून घ्यायचा असतो. जोपर्यंत आपण साधकावस्थेत आहोत तोपर्यंत ह्या प्रारब्धाची जी संकल्पना आहे त्याचा आपल्याला फार उपयोग असतो. ते मिथ्या आहे, ते नाहीच आहे म्हणून सोडायचं नाहीये. नाहीतर आपलं एक मोठं हत्यार शांत राहायचं आपण फेकून दिलं असं होतं. जोपर्यंत मी देह आहे, खात्री आहे, तोपर्यंत प्रारब्ध मला आहे आणि ते मीच केलेल्या कर्मातनं निर्माण झालेलं आहे. म्हणून त्याचा शांतपणे स्वीकार करायला आपण शिकतो. कोणी त्रास का दिला, मी त्याला पूर्वी त्रास दिला असला पाहिजे, सरळ आहे अगदी. मग त्याच्याबद्दल कटुता राहील का, त्याच्याबद्दल राग मनात राहील का, नाही राहणार. कारण माझ्याच कर्माचं मी फळ भोगते ना. आणि मग राग राहिला नाही, कटुता राहिली नाही की त्याच्याबद्दलचं चिंतन होत नाही, मन मलिन होत नाही, खळबळ होत नाही, शांत राहतं मन. म्हणून प्रारब्धाच्या थेअरीचा आपल्याला उपयोग आहे, खूप उपयोग आहे. पण जीवन मुक्ताला ते नसतं, हे इथे सांगायचं. जोपर्यंत देह तादात्म्य आहे तोपर्यंत प्रारब्ध स्वीकारायचं आहे. मी केलेल्या कर्मामुळे मला हा देह मिळालाय, त्या देहाला हे जे भोग मिळत आहेत ते मीच केलेल्या कर्माची फळं आहेत, कारण प्रारब्ध आहे ते. हे पूर्ण स्वीकारायचं आहे, विश्वास ठेवून स्वीकारायचा आहे, वापरायचा आहे तो. कारण खळबळ करणारं मन ना, द्वेषाने भरलेलं, दुःखाने भरलेलं नाही परमार्थ करू शकणार कधी. त्याला शांतच राहायला लागतं. आणि ती शांती टिकवायला आपल्याला या प्रारब्धाचा फार उपयोग होतो. तो करून घ्यायचा आहे उपयोग. आणि तो उपयोग करून घेऊन शांती टिकवायची. शांतीतनं आपण पराशांतीकडे जायचं. म्हणजे मी देह नाहीये, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. ह्या सगळ्या विचाराला आपण दृढ करायचं आहे. ते प्रारब्धाच्या साह्याने शक्य होत असतं, ईश्वर शरणागतीने शक्य होत असतं. ज्यावेळी मी ब्रह्म होते त्यावेळी ईश्वर सुद्धा अज्ञानातला राहतो. पण जोपर्यंत मी देह आहे तोपर्यंत ईश्वर शरणागती हवी. कारण देह, ईश्वर, प्रारब्ध, जग हे सगळं एका सत्तेतलं आहे, पारमार्थिक सत्तेतलं नाहीये. आणि जेव्हा मी ब्रह्म होते तेव्हा मी पारमार्थिक सत्तेत जाते. 3 सत्ता माहिती आहेत आपल्याला, व्यावहारिक, प्रातिभासिक आणि पारमार्थिक. जेव्हा जागृतीतले पदार्थ स्वप्नासारखे आहेत, मिथ्या आहेत, खोटे आहेत म्हणतो, तेव्हा त्याला आपण स्वप्नाचा दर्जा देतो. आणि म्हणून 2च खऱ्या सत्ता आहेत, एक प्रातिभासिक आणि एक पारमार्थिक, असं शास्त्रवेत्ते सांगतात आपल्याला. पण आपल्याला तसं नाही जमत आहे. ठीक आहे, व्यावहारिक सत्ता आहे. मग व्यावहारिक सत्तेत जसं करायचं आहे तसं व्यवस्थित करायचं आहे, तो विचार करत राहायचा आहे. जे चाललंय ते ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे चाललेलं आहे, प्रारब्धाचा त्याचंच नियोजन आहे, ईश्वराला शरण जायचं आहे. ईश्वर करेल ते योग्य असतं, ते माझ्या भल्याचं असतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. कारण त्याच्यातनच मी पुढे जात असते. आणि आपल्याला पुढे नेणं हे एक परीने ईश्वराचं काम आहे.
मग ईश्वराला शरण गेल्याशिवाय, त्याची उपासना केल्याशिवाय मी इथपर्यंत पोचू शकणार नाहीये. आणि त्याच्यात आनंद आहे. संत कशासाठी पुन्हा जन्म सुद्धा चालेल म्हणतात, तर हा भक्तीचा आनंद घेण्यासाठी. त्या ईश्वराची भक्ती करण्यात फार मोठा आनंद असतो. त्या आनंदाच्या साठी म्हणून त्यांना परत जन्म चालत असतो. मग आपण हळूहळू त्या आनंदाचा का नाही उपभोग घ्यायचा? ईश्वराचा जो आनंद आहे, त्याच्या उपासनेतला जो आनंद आहे, ती जी शांती समाधान आहे, त्याचा आनंद घ्यावा आपण. तो आनंद घेता घेता आपण तद्रूप होऊन जातो. देव शोधाया गेलो, देवची होऊन ठेलो, असं होऊ शकतं. म्हणून ईश्वराला शरण जावं, प्रारब्धाचं पूर्णपणे स्वीकारावं, आणि शेवटी ते नाहीच अशा निश्चयाला पोचावं. आपल्याला जी आपण हत्यारं वापरतो, होडी वापरली नदी पार करायला, नेहमीच उदाहरण. होडी काही आपण बरोबर घेऊन जात नाही, ती तिथेच सोडतो. तसंच आहे, हा सगळा जो विचार आहे, हा करत राहायचा आहे. जोपर्यंत आपण पाण्यात आहोत तोपर्यंत आपल्याला होडीची आवश्यकता आहे. तसं आपण ह्या भवसागरात जोपर्यंत गटांगळ्या खातोय तोपर्यंत या सगळ्या विचारांची आवश्यकता आहे. आणि ते विचार करायचे ज्या वेळेत त्यांनी देहात्म भाव आपला जातो, त्यावेळी प्रारब्धाचा कर्माचा कसलाही संबंध राहत नाही. कर्मा वेगळे न व्हावे तरी देवास कासया बजावे, समर्थ प्रश्न करतात. देवाचं भजन करतो म्हणजे देवाची उपासना करतो, त्यांनी आपण कर्माच्याहून वेगळे होऊन जातो. म्हणजे काय होतं, तर देवाची उपासना करता करता तद्रूपता येते. आणि तद्रूपता येते म्हणजे मी भगवंत आहे अशी नाही आहे. ईश्वराशी कधीच आपण तद्रूप नाही होत, आपण ब्रह्माशी एकरूप होतो. ती होऊन जाते, कारण ईश्वर आणि ब्रह्म यांच्यात भेद नाहीये, हे ज्ञान आपल्याला आतमध्ये असतं. त्या ज्ञानासह आपण उपासना करतो आणि म्हणून तद्रूप होऊन जातो, म्हणजे ब्रह्मरूप होऊन जातो. आणि ब्रह्मरूप झाल्यानंतर मग ते सगळं खोटं आहे म्हणून गळून पडतं. टाकायचं नसतं. टाकलं याचा अर्थ ते अजून सहज झालेलं नाही, पिकलेलं नाही. फळ पिकलं की ते गळून पडतं ना, तोपर्यंत गळणार आहे का? ते तोपर्यंत तोडतात आणि मग तोडलेलं नीट पिकत नाही. त्याचा कडवटपणा, त्याचा आंबटपणा, तुरटपणा जात नाही. तसं ते ज्ञान दृढ होईपर्यंत, पक्व होईपर्यंत, मधुर होईपर्यंत कर्म गळून पडायची वाट बघायची, कर्म कधीही सोडायचं नाही. तोपर्यंत ते अलिप्तपणे करत राहायचं. ईश्वर शरण म्हणून करत राहायचंय, माझ्या वाटेला आलेलं कर्तव्य कर्म म्हणून करत राहायचंय. नाहीतर प्रारब्ध नाही म्हटलं की आम्ही तयारच असतो. तसं करायचं नाही. जे करायचं आहे ते व्यवस्थित सगळं करत राहायचं आहे. आणि हळूहळू ते सगळं मिथ्या आहे हे पक्क करत जायचं. इथे आपण थांबूया. 462 झालेले आहेत. पुन्हा एकदा नमस्कार तुम्हाला ज्योत्स्नाताई. कोणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारा. नमस्कार ज्योत्स्नाताई, अतुल बोलतोय. नमस्कार. तुम्ही म्हणालात जसं तुम्ही म्हणालात की आपण अजर आहोत, अमर आहोत, जन्मही झालेला नाहीये. मग मोक्ष कशावरनं मिळेल? मोक्ष मिळू शकतो का जर ह्याच गोष्टी असतील तर? किंवा मोक्ष ही पण एक संकल्पनाच आहे. काय आहे, ज्याला बद्ध आहोत असं वाटतं, म्हणजे ज्याला मी देह आहे वाटतं,
जग सत्य झालेलं आहे असं वाटतं, तो बद्ध आहे, त्याला मोक्ष मिळणार. जो अज अमर आहे त्याला मोक्षाचा संबंधच नाहीये, पण ते आपल्याला माहिती नाहीये ना. जे माहिती आहे ते आपल्याला केवळ शब्दज्ञान माहिती. शब्दज्ञान म्हणजे खरं ज्ञान नाहीये. बोलाचीच कढी बोलाचाच भात जेवून या तृप्त कोण झाला, तशी आपली अवस्था आहे. आपण केवळ हे शब्दांनी जाणतोय. आपल्याला अनुभवाला आलेलं आहे का? त्या ब्रह्माशी आपण कधी एकरूप झालेले आहोत का? म्हणूनच मी परत सांगितलं की जोपर्यंत आपलं देह तादात्म्य आहे तोपर्यंत हे सगळं करायचं आहे, उपासना करायची आहे, तोपर्यंत काहीही सोडायचं नाही. पण आतमध्ये पक्का निश्चय करून ठेवायचा आहे ज्ञानाने की मी ब्रह्म आहे. तो निश्चय आपला ढळणार आहे सारखा, आपण विसरतो त्याला, कारण तो पक्का झालेला नसतो. जोपर्यंत पक्का होत नाही तोपर्यंत आपल्याला पुन्हा पुन्हा ते करायला लागतं. बरोबर आहे. थँक्यू ताई. ज्योत्स्नाताई, हं. माझा असं म्हणजे असा विचार येतोय की प्रारब्ध म्हणजे इतिहास आहे इन अ वे, राईट? इतिहास नाहीये हो. प्रारब्ध देहाला आहे, देह आहे तोपर्यंत प्रेझेंट आहे. हो. मग आपण जो इतिहास म्हणतो, सगळे जे काही पाहायला जातो, रामकृष्ण, सगळा जो इतिहास असं ज्याला म्हणतो आपण, इव्हन कुठलाही रिलिजन असो, कुठलाही, त्या सगळ्याला एक इतिहास असतो. आणि आता अयोध्या म्हणा वगैरे, आपण जे सगळं बघायला म्हणून जातो, त्या इतिहासाचा आणि ह्याचा काय संबंध? म्हणजे तो तो विषय असा कुठे बसतो? काय आहे, जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले. जोपर्यंत जगाला सत्यत्व आहे तोपर्यंत ह्या सगळ्याला सत्यत्व आहे. तोपर्यंत अयोध्येला जायचं आहे, रामाला नमस्कार करायचा आहे, त्याची उपासना करायची आहे. कारण मी देह आहे ना, मी जीव आहे, मी देह आहे, हे सगळं जोपर्यंत आपली खात्री आहे तोपर्यंत ते करायलाच लागतं. बंधन कधी आणि मुक्ती कधी? बंधन असलं तर मुक्तता ना, पण मुक्त झाल्यानंतर कळतं की मला बंधन खोटं होतं. हे मुक्त होईपर्यंत त्याला सत्यत्व आहे आणि त्याप्रमाणे ते स्वीकारायचं. म्हणूनच मी म्हंटल की ताबडतोब सोडायचं नाहीये, तर जसं उपासना आहे तशी करत राहायची. आपण पाण्यात बाहेर पडलेले नाही, भवसागरात आपण पोहणं सोडायचं नाहीये. म्हणूनच इतिहास असा जो सांभाळला जातो, किंवा काही गोष्टी वाईट, काही गोष्टी चांगल्या, सगळ्या सांभाळल्या जातात, त्याच्या मागे आपला देहात्मा भाव आहे. त्यामुळे आणि तो जोपर्यंत आहे आणि तो कधी जातो हे आपल्याला कळत नाही, त्यामुळे कायम हे सांभाळायचं असतं. मार्गा वेगळे न व्हावे हे पण सांगितलेलं आहे ना. संतांनी सुद्धा सगळं आचरून दाखवलं ना लोकांना, उदाहरण घालून द्यायला. ते का? कारण मी अज अमर आहे म्हणून जर का मी स्वस्थ बसून राहिले चालेल का? असं होणारच नाहीये. जोपर्यंत देहात राहते तोपर्यंत देहाचे धर्म हे आहे ते त्याप्रमाणे करायचं आहे. म्हणून ती काय म्हणूया आपण, प्रत्यक्ष मी ब्रह्म आहे असं दिसत नाही, कधीही ब्रह्म दिसत नाही. तो विचार आहे, तो निश्चय आहे. मी वावरते ते देहातच वावरणार आहे, देहाशी संबंधित गोष्टीच असणार आहेत भोवती. फक्त आतला निश्चय येतो, बाकी कशातही काहीही फरक पडत नाही. वर करणे आपल्या आतल्या शांततेत फरक पडतो. समाधान, तृप्ती, आनंद हे आपल्याकडे येतात.
पण बाकी जसं चालायचं तसं चाल. त्यामुळे जसं तुम्ही पहिल्यांदाच म्हणालात की देहात्मता ही आत्ताच आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, इट इज नॉट द पास्ट टेन्स. ओके, या, थँक्यू. ज्योत्स्नाताई, एक प्रश्न होता आणि चुकीचा असेल तर तिथेच खोडून काढा. एक म्हणजे नष्टमानस, बहुमानस इत्यादी जे विविध प्रकार सांगितले जीवनमुक्ताचे, त्यांच्याबद्दलचा विचार आणि श्रीगुरूंबद्दलचा विचार हा वेगळा समजावा का? आणि दुसरं म्हणजे श्रीगुरूंची जी कृपा असते ती प्रारब्धाचं कर्तव्य म्हणून करत असतात की ती त्याला त्याला तसं समजणं बरोबर नाहीये? असे दोन मला वेगळे प्रश्न वाटतं आहेत. तसं नाही. कृपा प्रारब्ध म्हणून करतात का असा विचारलंस का? हा, कृपा जी असते ते त्यांचं कर्तव्य म्हणून असतं का, नाही. की? हे बघ, कृपा कायम असते, पण हम्म ती आपण स्वीकारत नाही. म्हणजे दगडामध्ये प्रकाश पडेल का? मला वाटलंच आपण मी काहीतरी चुकीचं विचारतो आहे म्हणून. ठीक आहे. आणि आधी काय विचारलं मी होतंस? म्हणलं नष्टमानस बहुमानस जे असतात त्यांचा आणि ते आणि श्री गुरु असे असे वेगळे सेट्स आहेत का, की? नाही, वेगळे सेट्स नाही. श्रीगुरूंची जी लक्षणं आहेत ना, तर ती जास्त बहुमानसात बसतात. पण बरोबर. नष्ट मानस सुद्धा ज्यांचा पूर्णपणे काय कानावचनाची आहे भेटी इथपर्यंत हम्म अवस्था गेलेली असते, तर त्यांना नष्ट मानस सुद्धा श्री गुरु म्हणून चालू शकतात. याला कारण हम्म त्यांना हम्म हम्म शिक्षा नसतात काहीही. आणखीन जे असे देहभानावरती असतीलच असं नाही, असे जे असतात ते हम्म शंकांचं समाधान करू शकत नाही. बरोबर. श्रोत्रिय म्हणून जे श्रोत्रिय म्हटलं. ब्रह्मनिष्ठ, हा, हा. बरोबर. आलं लक्षात. आणखीन काही प्रश्न आहेत? ठीक आहे, मग थांबूया आपण. चालेल, मी शेवटचा श्लोक घेतो. तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनांचे मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. हरी.